हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता आपला सेकंड व्लॉग आहे आणि आता आम्ही आलोय पहिले आता स्विमिंग पूलला। बघू शकता स्विमिंग पूलला आलेलो आहे। थोडा आम्ही याच्यामध्ये पोहणार आहेत आणि मग नंतर आम्ही कुठं जायचं आपण नंतर रे नंतर बीच वरती जायचं संध्याकाळी। नंतर बीच वर पण जाणार आहे। कलंगूट बीच इथून जवळ आहे। कलंगूट बीच जवळ आहे। त्यात एक दिवस वाढून पण घेतला। एक दिवस आम्ही वाढून घेतला। एक दिवस पण आम्ही वाढून घेतलेला आणि आता जाताना प्लेननी बुकिंग करून टाकली। तर चला मग आता आम्ही थोडंसं पोहतो स्विमिंग पूल मध्ये आणि मग भेटतो। गाइस आता मी स्विमिंग पूल मध्ये पहिली डुबकी मारतोय ते पण फोन घेऊनच। तर बघू शकता चल बाय You can also come here. No, thank you. I'm going to go and find the beach. No, here is not beach. We have to go from 2 kilometers away from here. It's just down there, isn't it? Yes. Yeah, this is only swimming pool. then channel la like Absolutely shit. Yes. So where are you from? Honestly, Where are you from? England. You from England? I am. Okay. Yes. So I am a vlogger. You're a blogger. Yes. Well, when you just tell everybody the photographs look amazing, Yes. but when you get here, it's Yes. a bloody shithole. Yes. तर चला आता माझी आजी भेटलेली आहे इंग्लंडची आजी आहे। काय नाही आजी बोलते का तुम्ही फोटो बिटो काढा काय टेन्शन नाही आणि ती बोलते का पाणी बिज मला पवायला नाही आवडत मी बीच वरती पावते मुंबई। तर चला आता आजी बोलते का मुंबईला चालली आता इथून। येस तर चला आता आम्ही पण थोडा आता पोहतो कारण आजी बोलते का तू तिकडे जा आणि पोह बोलते। तर इथं प्रतीक एकटाच पोहतोय। हे आर्यन येतल आर्यन पण येतोय। तर चला मग आता मी पण थोडा पोहतो कारण आजी आपली काहीतरी काकाशी बोलते वाटतं। चला मग भेटतो आता जाऊन। चला गाईज आता झालेली आहे तयारी झालेली आहे। आता आम्ही चाललोय पण अजून काय डिसाईड नाही झालं कुठं जायचंय। तर तयारी झालेली आहे आणि चला तर आता निघतोय। तर बघू काय बाहेर गेल्यावरतीच। तर गाईज आता तयारी झालेली आहे आणि आता आम्ही निघलोय बाहेर। बघू शकता इकडे आपली पोरं अर्धी पोरं। अजून काय प्लॅन तर झाला नाही। आता बघू स्कूटी घ्यायची आहे एक पसिनो 2-3 पसिनो घ्यायचे आपल्याला आणि मग पुढे जाणार आहेत आपण। तर पाटील तर कुठं जायचं आता आपण त्या गाडीवाल्याकडे गाडी घ्यायला जायचं ना आता इकडेच येतील बाईक येतील येतात का इकडे बाईक। तर बाईक वर 1 2 3 4 5 6 तू एकटा। तर बाईक घ्यायची आता आपल्याला आणि बाईक घेतल्यानंतर बघू मग पुढचा काय सगळा प्लॅन आहे। तर भेटतो आता पुढे घेतल्यावर। तर गाईज आपल्या स्कूटीला यायला जरा टाइम आहे तर आलेत जरा पोर शॉपिंग करायला आले। तर बघू शकता शॉपिंग करायला आले चष्म्याची। गोव्याचं सगळं लोकल मार्केट आहे। काय बीच वरती चाललेलं आहे चालत कारण का आमच्या स्कूटीला अजून जरा टाइम लागणार आहे। तर बघू शकता कलंगूट बीचला चाललं आता। फुल क्राऊड आहे।
काहीच आता रूम मधून निघलेलो आहे आणि आम्ही आता आलोय आता गाडी घ्यायला. तर गाड्या पण घेतलेल्या आहेत, बघू शकता. या आपल्या गाड्या आहेत इकडं, काय ते 2 गाड्या आहेत इकडे, एक आपली गाडी आहे. आणि आता आम्ही चाललोय जरा फिरायला. आता बघू कुठेतरी फिरायला चाललेलो आहे. फॉरेनर तर लय आलेले आहेत, फुल गोवा फॉरेनरने. आता चला मग बघू, पुढचा अपडेट देतच राहील कसं काय. चला आता काय निघलेलो आहे, बघू शकतो तुम्ही. आम्ही घेतला मगाशी आम्हाला, तुम्ही लोक सगळे पुढे पुढे चाललाय. आम्ही आलो झाले परत. गाईज आता गाड्या घेऊन तर आम्ही निघलेलो आहे आणि मस्त असा रोड पण आहे. गोव्याचं वातावरण पण एकदम मस्त आहे, जास्त ऊन पण नाही. इथं पेट्रोल भरून झालेलं आहे. आता आम्ही निघलो आहे. उम्या का किती आपण पेट्रोल भरलाय? पेट्रोल 2-2 बाटल्या भरल्यात, म्हणजे डायरेक्ट फुल टाकी झाली. 2.5 लिटरच्या वरती भरलाय पेट्रोल. डायरेक्ट फुल टाकी झालेली आहे. आणि हे बघू शकता आपली गँग आखी निघलेली आहे. परत काकाला एकट्याला टाकला आम्ही, कारण गाडी एकदम थर्ड क्लास चालवतो. मी बसत नाही त्या पाठी, मी आलो उम्याका बरोबर. आता आम्ही चाललोय. उम्याका 1 नंबर गाडी चालवणार आहे. तर बघू शकता संध्याकाळचं वातावरण 1 नंबर वातावरण झालेलं आता. परत हॉटेल भारी था. हा रस्ते थोडे नाही पुढे 100% तोच रस्ता आहे. आता गाईज आलेलो आहे कॉन्डोलिम बीचला. बघू शकता सनसेट व्ह्यू. बीचच्या आहे तसे जाऊनच बघू कसं काय.
अरे नको रे. आज आपला दुसरा दिवस आहे गोव्यामध्ये आणि आता आम्ही तयारी झालेली आहे. आता आम्ही चाललोय वास्को. कुठे चालू उम्या का नाही चर्चला चाललोय आणि ओल्ड गोव्याला चाललोय. ओके, तर आता आम्ही चालू ओल्ड गोव्याला. सगळ्यांची तयारी झालेली आहे, सगळे बाहेर गेलेले आहेत. तर आम्ही पण निघतोय. चला तर चला आता भेटतो बाहेर जाऊ. आता निघलेलो आहे सगळेजण. हे बघा बघू शकता. आर्यन बोल. कुठं जायचे आता? आता चर्चला जाणार आहे आपण. थोडस पाया बिया पडून घेऊ, देवदर्शन करून घेऊ, नंतर मग गाड्या दाखव. गाड्या या आपल्या गाड्या आहेत. 1 2 3. अरे चौथी गाडी. पराग काका कुठे गेला? पराग काका कुठे तरी गेला वाटतं आमचा. जातात नुसते. तर चला आता बघू आता कसं काय जायचं आहे. लय लांब जायचं आहे. पहिले तर चावी दिलेली शुभमनी माझ्याकडे घराची. चला निघतोय आम्ही. बाय बाय. तुम्ही काय बोलशील? चला आता फायनली आता आम्ही तयार झालेलो आहे. ही उम्यागाची गाडी आहे. आता निघतो आम्ही. ही माझ्याकडे चावी. ही बघ चावी माझ्याकडे. हा तर चला आता निघतो. बाय बाय. गाईज आता निघलेलो आम्ही चर्चला. तर थोडासा नाश्ता करून जातोय कारण का तिकडे खूप वेळ लागणार आहे. 1 तास तरी लागणार आहे. इकडे आपले सगळे पोरं नाश्ता करतात आहेत. आणि परा काका काय गुड मॉर्निंग होतं. परा का आपला पण डोसा आलेला आहे बघू शकता. आपला पण डोसा आलेला आहे. आणि काल तर शूटच करू नाही शकलो कारण का फोन मी स्विमिंग पूलमध्ये टाकलेला. तर स्विमिंग पूलमध्ये टाकल्यानंतर चार्जिंगच होत नव्हतं फोन. तर मग फोन चार्जिंग नसल्यामुळे रात्री काही शूट केलाच नाही आम्ही जास्त. आणि इथं आपली पोरं आता नाश्ता करायला आलेले आहेत. चला मग आता नाश्ता करतो आणि मग भेटतो कारण का आपल्याला 1 तास लांब जायचं आहे. 1 तास लागेल ना आपल्याला. 1 तास तरी लागेल एवढं लांब जायचं आहे. आणि तर बघू आता रूट्स कसे आहेत काय आहेत. आता पुढे गेल्यावरती सगळे डिटेल्स देतच राहील. तोपर्यंत चला मग भेटतो.
समोर म्हणजे भरपूर छान वाटते. खाली समुद्र आहे, खाली खाली आहे. हा ब्रिजचं काम चालू आहे. रेल्वे लाईन आहे. Oh my God! Very, very nice. गाईज 1 तास आम्ही ड्रायव्हिंग केल्यानंतर आम्हाला जायचं होतं चर्चला आणि सेंट झेवियर कुठला तो आपला फेमस गोव्याचा चर्च आहे तिकडे जायचा होता. आणि बघू शकता आम्ही कुठल्या लोकेशनला आलोय. हे प्रतीक शेटने आमच्या एक लोकेशन टाकलेला. मॅप माझ्याकडे कंट्रोल नव्हता मॅपचा. आणि तो आर्यन तिकडे अजून फोनवर आहे. उम्या का चर्च कसं आहे? अरे काय जायला लय पाडून निघला जीवा. लय लांब आलो आणि चर्चच भेटला नाही आम्हाला. म्हणजे डायरेक्ट 1-1.5 तास ड्रायव्हिंग करून आलो आम्ही. तर बघू परत बरोबर चाललोय चर्च. आता आम्ही आता बरोबर जाऊ. आता आम्हाला आम्ही लोकेशनला टाकलेलं आहे. मी करता करता पाणी घे तर आता मला या इकडनं रस्ता सर्व माहिती सगळा माहिती आहे. आता मी बरोबर नाही. आता बघू जरा परत एकदा टाकलेलं आहे लोकेशन. आता इथून जायचं अजून इकडनं पण 1 तास आहे. कसं काय ते पुढं चर्चला गेल्यावरतीच भेटू आणि बघू काय आता होतो काय. आमचा अजून एक माणूस पराग म्हणून तो पाठी राहिला. पराग काका आपले गेले. मागे पराग काका गेले कुठेतरी. तर बघू पराग काका येतील का नाही येतील. त्याला रस्ता नाही माहिती जरा पुढे. तर चला मग भेटतो आता पुढं. काहीच फायनली चर्चला पोहोचलेलो आहे आणि इथं काहीतरी आज प्रोग्राम पण आहे. तर खूप असा बंदोबस्त आहे. पूर्ण असा प्रोग्राम आहे आणि सगळा बंदोबस्त केलेला आहे. आणि पुढे जत्रा पण आहे. तर काही चर्चमध्ये तर आम्ही आलतो पण फोटोशूट का अलाउड नव्हता आतमध्ये. तर मग 2-3 व्हिडिओ काढले कशा तरी. आणि आता आम्ही इथं आलो आहे जरा फोटोशूट करायला. मस्त असं लोकेशन आहे. या इथं आता फोटोशूट करणार आहेत आणि मग इकडनं निघणार आहेत. तर पुढचं अजून तर काय माहिती नाही. तर चला मग आता मग पुढचे अपडेट देतच राहील. पूर्ण ब्लॉग बघत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. फॉलो मी. येत ना उकडलेला ते लाईट उकडलेली नाही. पण बोलून टाक ना. सिंगम शूटिंग झाली. तर गाईज आता फायनली आम्ही आलेलो आहे डोना पावलाला. तर बघू शकता फुल सिंगमची शूटिंग सगळे झाली. इकडे आहेत. आणि इथं सिंगम पिक्चरची पण शूटिंग झाली होती. मस्तपैकी आम्ही आता जेवून बिवून आलेलो. आता काय टेन्शन नाही.
थोडी शूटिंग झाली ना पिक्चरची, मग तेच बोलतोय ना तो. समोर तिथं हँडफोन लावला होता ना. आता गोवा चालू आहे, बरेचसे फॉरेनर्स आलेले आहेत. तर आता आम्ही चालू आहे बागा बीचला. आता आम्ही दोन पावसावर निघलेलो आहे, तर 50 मिनिटात आम्ही पोहोचणार आहे. तर चला मग तिकडे जाऊन डायरेक्ट भेटतो. काय आता चाललेलो आहे बागा बीचला. आणि हे बघू शकता ही आपली सगळी गॅंग, पाटील, शुभम, परा काका आहे. आता बागा बीचला चाललेलो आहे, बघू शकता फुलाचे बॅगा पण इकडे आपला. आता आलेलो आहे टिटो प्लेन मध्ये. पूर्ण अशी ट्रॉफिक आहे.
साईडला पार्किंग आहे बरोबर ना. हा आलं. चला आता गाईज आलेलो आहे बागा बीचला. तर गाईज हा व्लॉग आता इथंच एंड करतोय, कारण का आपण आज खूप फिरलोय. आज सगळीकडे फिरलो आपण. डोनापावलाला गेलतो, परत चर्चला गेलतो, आता बीचला पण आलोय. तर खूप थकलोय, त्यामुळे आता हा व्लॉग इथंच एंड करतोय. नेक्स्ट व्लॉग परत उद्या नेक्स्ट सिरीज येईल. तर आता आम्ही बीचलाच येतो, अजून पण बघू शकता बीचलाच येत. आणि हा व्लॉग इथंच एंड करतोय. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि नेक्स्ट व्लॉग पण अजून भारी येईल. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद.